वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या राज्याभिषेकाला 28 फेब्रुवारी रोजी 454 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरमध्ये भावपूर्ण अभिवादन करण्यात आलं। 28 फेब्रुवारी 1572 रोजी मेवाडच्या सिंहासनावर विराजमान झालेल्या त्यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची आठवण यावेळी जागवण्यात आली। शहरातील कॅनॉट गार्डन येथील त्यांच्या प्रतिमेस नगरसेवक पद्मसिंह राजपूत आणि अन्य मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला। उपस्थितांनी त्यांचा स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि मातृभूमी प्रेमाच्या आदर्शाचा गौरव केला। कार्यक्रमाच्या शेवटी समाजात ऐक्य, बंधुभाव आणि राष्ट्रनिष्ठा जपण्याचा संकल्प करण्यात आला। शहरात उत्साह, अभिमान आणि कृतज्ञतेचं वातावरण पाहायला मिळालं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी। स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये। आपण आहोत संभाजीनगर येथे। आज येथे महाराणा प्रतापजी अभिषेक दिन आहे। इथे जमलेले आहेत भरपूर आपले संघटनेचे कार्यकर्ते, माननीय सुभाषजी मेहर सर, ताटू साहेब, तसेच नगरसेवक पद्मसिंह राजपूत जी। सूर्य महाराणा प्रताप की जय। हिंदू सूर्य महाराणा प्रताप की जय। आज 28 फेब्रुवारी 2026 आहे आणि 28 फेब्रुवारी 1572 या दिवशी हिंदुस्थानचे आराध्य दैवत महाराणा प्रताप सिंह यांचा राज्याभिषेक झाला होता आणि तो आज आपण छत्रपती संभाजीनगर उत्सव समिती आणि सर्व आटापगड जाती या माध्यमातून आपण साजरा करत आहेत। आणि प्रत्येक छत्रपती संभाजीनगर, प्रत्येक गावात, प्रत्येक भागात आणि जिथं जिथं महाराजांचे पुतळे, महाराणा प्रतापांचे जिथं पुतळे त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात साजरी करत आहेत। कालच जयंती उत्सव यांच्या मार्फत आवाहन करण्यात आलं होतं साजरं करत। त्या माध्यमातून मी सांगतो, या दिवसाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो। आणि या दिवशी जसं ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक राजपूत समाज झाले आणि प्रत्येक समाज झाला, यांनी सुद्धा जी आदर्श माणसं आहेत ती कोणत्याही एका जातीत, कोणत्याही एका समाजासाठी नव्हती, तर ती 18 पगड जातींसाठी होती। तर त्याप्रमाणे हा मोठा विचार घेऊन या थोर समाज सुधारक आहेत, काही थोर समाज सुधारक आहेत, त्याच्यानंतर छत्रपती आहेत, त्याच्यानंतर महाराणा प्रताप आहेत। यांनी जी कार्य केले तर ते त्यांची कार्याला सीमित न ठेवता मोठ्या प्रमाणात तो पूर्ण हिंदुस्थानात गेला पाहिजे आणि पूर्ण जगामध्ये गेला पाहिजे, यासाठी सर्वांनी त्यावर काम करावे। आणि मी या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगेल का जसे त्यांचे जे आचार विचार आहेत तर ते आपण त्याप्रमाणे संपूर्ण तर आपण, परंतु त्यांच्या आचार आणि विचारावर चालण्याचा प्रत्येक हिंदुस्थानीनी आणि प्रत्येक जगातील माणसांनी करावं। या शुभ दिनी मी एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही संभाजीनगर नागरिकांना काय आव्हान करणार? मी संभाजीनगर नागरिकांना हे आवाहन करतोय की हिंदुत्वासाठी झालंय, त्याच्यानंतर 18 पगड जातीला त्यांनी त्यांची कोणत्याही समाजाविषयी किंवा कोणती नव्हती, जुलमी जे लोक आहेत, जे अन्याय आहे, अन्यायाविरुद्ध त्यांचा उठाव होता। त्यासाठी सर्वांना सांगतो की जिथं कोणत्याही समाजाचा असू देतो, जिथं अन्याय होईल त्याच्या पाठीमागे सर्व समाजाने उभं राहिलं पाहिजे आणि हिंदुत्वासाठी काम केलं पाहिजे। या शुभदिनी मी शुभेच्छा देतो आणि हाच अशा प्रकार पूर्ण हिंदुस्थानमध्ये प्रत्येकाने त्या पावलावर चाललं पाहिजे। हीच त्यांना खास म्हणजे या राज्याभिषेक दिनी शुभेच्छा भेटतील। छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर करमाडहून येणारी एक मोपेड रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या छोट्या हत्ती मालवाहू वाहनाला धडकली। पेट्रोल पंपाजवळ घडलेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। अपघातात मोपेडवरील 2 जण गंभीर जखमी झालेत। स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेत। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलाय। अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे। प्रशासनाकडून रस्ते सुरक्षेबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे संकेत देण्यात आलेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत 20व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा जागर सुरू झालाय। आज सकाळी 9 वाजता महात्मा फुले पुतळा ते सायन्स कॉलेज मैदान या मार्गावर सांस्कृतिक विचार यात्रा उत्साहात निघाली। लेझिम पथक, आदिवासी ढोल नृत्य आणि फुटाऱ्यांच्या गजरात वातावरण विद्रोही रंगात न्हावून निघालं। संमेलनाध्यक्ष लोकनाथ यशवंत यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा मार्गस्थ झाली। यावेळी डॉक्टर बजरंग बिहारी तिवारी, डॉक्टर अशोक राणा, डॉक्टर मिलिंद आव्हाड, प्राध्यापक प्रतिमा परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते। विद्रोही साहित्य परंपरा, समकालीन सामाजिक प्रश्न आणि लोकसंस्कृती यांचा संगम या संमेलनातून पाहायला मिळाला। नांदेडमधून साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येतोय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी।
झाला पाहिजे तेच आहे ते. म्हणजे माणूस म्हणून जगला पाहिजे माणूस इतकंच आहे. आणि माणसं सन्मान झाला पाहिजे याचं हे राहिली आहे. नाही चांगलं जग जसं सुरू आहे तसं सुरू आहे आपलं इथं. कुठल्या व्यवस्थेला म्हणजे जगातल्या की भारतातल्या? आम्ही जगाचा विचार करतो. मी जगाचा विचार करतो. पूर्ण जगामध्ये बेहतरीन आयुष्य माणसाने जगलं पाहिजे. पूर्ण माझा तो कवितेचा विषय पूर्ण जगाचा विषय आहे. असं म्हणजे तो छोटा नाही तो. एकच देशापुरता नाही तो. पूर्ण जगातल्या माणसानं सुख समृद्धी असलं पाहिजे आणि त्याचं म्हणजे हे झालं पाहिजे. पोटभर जेवण भेटलं पाहिजे त्याला आणि न्याय झाला पाहिजे. माझा जो आहे तो जगातला माणूस आहे. एका विशिष्ट देशातला नाही आहे तो. नाही ते आहे महत्वाचे आहे. जग सांगून राहिलं ना 1000 वर्षाचा इतिहास ते अतिशय महत्वाचे आहे. जग जसं जसं बदलत जाते तसं साहित्य बदलत जाते, मजबूत होत जाते. तर ते फार महत्वाचं आहे. जसे जसे दुनिया बदलते तसं साहित्य बदलत जाते. म्हणजे अपडेट असते ते आणि त्याच्यामुळे माणसाचं आयुष्य चांगलं होतं. जगातच आहे ते सदृढ म्हणजे असली पाहिजे ना माणसांनी. म्हणजे लोकशाहीमध्ये माणसांनी निर्मिती केली आहे ना, तर ते बिलकुल व्यवस्थितच पाहिजे. ते माणसाला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे आणि त्याचं जीवन सुकर झालं पाहिजे. बस इतकं आहे. दिंडी होती आणि खूप लहान मुलं इतक्या व्यवस्थित नाचत होते म्हणजे ते याच्यामध्ये की खूप मन थोडं भारावून गेलं माझं. अतिशय सुंदर. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेबाबत तीव्र भूमिका मांडली. लहान पक्षांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची घोषणा केली. प्रभाग पद्धतीत बदल न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. तसंच दिलेल्या आश्वासनानुसार स्वीकृत नगरसेवक पद देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मराठवाडा दौऱ्यात त्यांनी जागतिक बौद्ध धम्म परिषदेला उपस्थिती लावली आणि विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपत असताना तिसऱ्यांदा निवड होईल असा विश्वास व्यक्त करत पुढील काळात अधिक जोमानं काम करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी. दुसरा एक तर आम्ही नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका त्या मी पाहिल्या आणि त्याच्यामध्ये पूर्वी आमच्या पक्षाचे 2-2, 4-4, 5-5, 7-7, 8-8 निवडून यायचे. पुणेमध्ये आमच्या पक्षाचे 8 निवडून आले होते. पालघरीमध्ये 5-7 निवडून यायचे. अनेक छोट्या मोठ्या नगरपालिकांमध्ये 2-3, 4-5 निवडून यायचे. प्रभाग पद्धती आल्यापासून आमचा एक माणूस निवडून येतो. 4चा मोठा प्रभाग असतो. त्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे. प्रभाग पद्धतीमुळं काय फार वेगळा विषय फायदा असं नाही आहे की 4 नगरसेवक असतात. ती 4 नगरसेवक त्या एका वाटाचे असतात. पण एकत्रितपणे ती वोटिंग होतं आणि त्याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते निवडून येत नाही. त्यामुळं प्रभाग पद्धतीचा निर्णय रद्द करावा अशी एक आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही त्यांना मागणी करणार आहोत. वेळ आली तर रिपब्लिकन पक्ष कोर्टामध्ये जाण्याच्या विचारामध्ये आहे आणि जरी आम्ही सरकारमध्ये असलो तरी छोट्या मोठ्या समाजावर अन्याय आहे. त्यामुळं ही प्रभाग पद्धती रद्द करावी. अजितदादा पवार साहेब आज आपल्याकडे नाही. अजितदादा पवारांसारखा एक संघर्षशील अत्यंत चांगला केलं आणि सर्व पक्षामध्ये सर्व ठिकाणी त्यांचे मित्र असणार अशा पद्धतीचा नेता. परंतु जो एअरक्राफ्ट क्रॅश झालेला आहे याची सीबीआयच्या वतीनं चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्र अमित शहाजींना पाठवलेलं आहे आणि राज्याकडून ज्यावेळेला शिफारस होती सीबीआय इन्क्वायरी त्यावेळेला केंद्राकडून सीबीआय इन्क्वायरीचे आदेश निघतात. त्यामुळे डायरेक्ट सेंट्रलला सीबीआय इन्क्वायरी करण्याचा अधिकार नाही. त्यांनी शिफारस केल्यानंतरच सेंट्रल गव्हर्नमेंट होम घेतली. आता राज्याने तशी मागणी केलेली आहे की आम्हाला सीबीआय इन्क्वायरी हवी आहे. त्यामुळं अजितदादा पवार यांच्यातल्या एअरपोर्टच्या त्याच्या पाठीमागे काही घातपात आहे का त्याची चौकशी. त्यानंतर एअरक्राफ्ट कंपनीच्या संबंधामध्ये सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.
रोहित पवार आणि मिटकरी आणि बाकीच्या अनेक लोकांनी शंका व्यक्त केलेल्या आणि राजीव गांधींसारखी ही हत्या आहे असं सुद्धा मिटकरीचं मत आहे. त्या मताची आम्ही दादा गेल्याचं आम्हाला पाहिजे, पण अजितदादांचे दुश्मन कोणी नव्हते. अशा पद्धतीनं त्यांनी धरून मारण्याचा किंवा असा विषय अजिबात आम्हाला वाटत नाही. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या एअरक्राफ्ट अशा पद्धती आमची मागणी आहे. या प्रकरणाची समोर झाली पाहिजे, पण याच्यामध्ये काय घातपात असावा असं मला अजिबात वाटत नाही. संगमनेर इथं डॉफ केटल जंगल कप स्पर्धा 2.0 चा बक्षीस वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. डॉफ केटल केमिकल्स इंडिया लिमिटेड यांच्या CSR उपक्रमांतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सप्रेम संस्था, नवदृष्टी संस्था आणि पंचायत समिती येवला यांच्या संयुक्त विद्यमानं ही स्पर्धा राबवण्यात आली. येवला तालुक्यातील सुमारे 25 गावांनी पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि ग्रामविकासासाठी विविध उपक्रम राबवत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. निकालात कुसूर ग्रामपंचायतीनं तृतीय क्रमांक पटकावत 50,000 रुपयांचं पारितोषिक मिळवलं, तर विसापूर आणि रेंडाळे या गावांना प्रत्येकी 10,000 रुपयांचं उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. गावांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाल्याचं सांगत पुढील काळातही पर्यावरण आणि ग्रामविकासासाठी अधिक जोमानं काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी. अमृतसर येथील आर्मी एरियामध्ये चिंचोडी बुद्रुक गावच्या भूमिपुत्र आणि भारतीय सेनेतील कबड्डीपटू मेजर विवेक वसंतराव राजगुरू यांचे बॅनर झळकलेत, त्यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये अभिमानाची लाट उसळली आहे. येवला तालुक्यातील चिंचोडी बुद्रुक हे गाव कबड्डीसाठी ओळखले जातं आणि इथले युवक लहानपणापासूनच खेळाकडे आकर्षित होतात. महारुद्र तालीम संघातून घडलेले मेजर विवेक राजगुरू भारतीय सैन्यात सेवा बजावत असतानाही कबड्डी खेळात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. त्यांच्या चपळाई, रायडर पकडण्याची क्षमता आणि प्रभावी खेळामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातही त्यांची ओळख पक्की झाली आहे. गावकऱ्यांनी आणि कुटुंबियांनी त्यांचं अभिनंदन केलंय. मेजर विवेक यांनी सांगितलंय की चिचोंडी बुद्रुक हे कबड्डीचं गाव असून गावचं नाव उज्ज्वल करण्यासाठी ते कठोर मेहनत घेत आहेत. त्यांच्या यशामुळे गावचा क्रीडा वारसा राज्यभर झळकलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी. बुलढाणा जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागानं पटसंख्या वाढवा आणि बक्षीस मिळवा ही योजना राबवली आहे. यामध्ये चिखली तालुक्यातील मंगळूर नवघरे येथील शिक्षक आणि गावकऱ्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी झटून मदत केली. इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत असणाऱ्या या शाळेत मागच्या वर्षी शाळेची पटसंख्या 67 होती आणि आता या शाळेची पटसंख्या वाढून 170 झाली. याची दखल घेत राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शाळेचे मुख्याध्यापक अंभोरे यांना व्हिडिओ कॉल करून मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि गावकऱ्यांचं अभिनंदन केलंय. वस्ती तिथे शाळा आणि प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक या प्रमुख मागण्यांसाठी चंदगडपासून सुरू झालेली शिक्षण हक्क यात्रा आज कोल्हापूर शहरातील दसरा चौकात येऊन धडकली. इथं शाळा बचाव आंदोलन करत मोदी सरकारचा धिक्कार असो, फडणवीस सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दसरा चौकातून शाहू समाधीस्थळ इथं काढलेल्या मोर्चानंतर झालेल्या शिक्षण हक्क परिषदेत राज्य शासनाच्या शाळाबंदी धोरणाला तीव्र विरोध करण्यात आला. जिल्ह्यातील सामाजिक संघटना, पालक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांच्या वतीनं 26 फेब्रुवारी रोजी चंदगड येथून या यात्रेला सुरुवात झाली होती. गोंदिया जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी 16 फेब्रुवारीपासून असहकार आंदोलन सुरू केलं होतं, तर 23 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन पुकारलंय. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील पाटबंधारे आणि सिंचन संबंधित शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झालेले आहे. कामगारांच्या मागण्यांमध्ये 4था वेतन आयोगानुसार वेतन त्रुटी दुरुस्त करणं, सुधारित वेतन श्रेणी लागू करणं, पदनाम बदलणं, पदोन्नतीची साखळी कमी करणं आणि 5 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुकंपा तत्वावरील प्रतीक्षा सूचीतील कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करणं यांचा समावेश आहे. गोंदिया पाटबंधारे, वाघ इडिया डोह पाटबंधारे, मध्यम प्रकल्प विभाग, उपसा सिंचन विभाग, तिरोडा तसंच जलसंधारण विभागातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरू राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. मागील 16 तारखेपासून शासनाला असहकार आंदोलनासाठी आपण नोटीस दिलेलं होतं. त्यानुसार 16 तारखेपासून आपण
असहकार आंदोलनात उतरलेलो होतो. त्यानुसार आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे 23 तारखेपासून संपूर्ण लिपिक वर्गीय कर्मचारी अख्ख्या महाराष्ट्रात पेटून उठला आणि शासनाच्या विरोधात त्यांनी असहकार आणि बेमुदत काम बंद आंदोलन स्वीकारलेलं आहे. आमच्या मागण्या आहेत की सर्व लिपिक कर्मचारी हा प्रशासनाचा एक मुख्य कणा आहे. त्यांच्याशिवाय कोणतेही काम म्हटलं तर ते अर्धवट आहे. तरी सुद्धा या लिपिकांना रात्रंदिवस काम करू नये, अत्यंत कमी वेतन दिले जाते. ज्या समान पदावर असूनही इतर विभागामध्ये मात्र त्यांना जास्त वेतन आहे. त्यानुसार आमच्यावर जे 4थ्या वेतन आयोगापासून जे अन्याय झालेला आहे, वेतनामध्ये बरीच तफावत आहे, ती वेतनातील त्रुटी दूर करायची आहे आणि सुधारित वेतन श्रेणी आम्हाला लागू घेणे आहे. त्याचप्रमाणे या जलसंपदा विभाग आणि इतर जे लिपिक वर्गीय कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या ज्या पदोन्नतीच्या साखळ्या आहेत त्या वेगवेगळ्या, जसे कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, प्रथम लिपिक, अधीक्षक आणि विशेष अधीक्षक अशा 5 प्रमाणात असूनही त्यांना एखादा जर लिपिक वर्गीय कर्मचारी वर्ग 3 मध्ये असेल तर तो वर्ग 3 मध्येच रिटायर्ड होतो. परंतु इतर विभागामध्ये चतुर्थ श्रेणीत लागलेला वर्ग 1 चे पदावरील जे वेतन श्रेणी घेत असतो किंवा पदोन्नतीने त्या पदापर्यंत पोहोचत असतो. तर हे जे अन्याय आहे हे कुठंतरी दूर व्हावं म्हणून जे 4था वेतन आयोग म्हटलं तर आता सुमारे 40 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे, परंतु अजूनही आमच्या मागण्या शासनाने पूर्ण केलेल्या नाहीत. म्हणून हे आमचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. धन्यवाद. 16 तारखेपासून आमचं असहकार आंदोलन सुरू होतं शासनाविरोधात लिपिक वर्गीयांचं. जय महाराष्ट्र शासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून ते आंदोलन 23 पासून कामबंद आंदोलनात परिवर्तित करण्यात आलेलं आहे व लिपिकांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, वेतन त्रुटी दूर करणे, पदोन्नतीचे टप्पे कमी करणे, वेतनाचे जे प्रश्न आहेत मागील 40 वर्षापासून रखडलेले असताना आजपर्यंत लिपिकांच्या मागण्यांकडे शासन नेहमीच उदासीन भूमिका घेत आलेला आहे. त्यामुळे हा प्रखर आंदोलन उभारण्यात आलेलं आहे. या प्रखर आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला अंतिम चेतावणी देऊ इच्छितो की आमच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या, अन्यथा हे आंदोलन असंच निरंतर सुरू राहील. त्यामुळे या आमच्या मागण्या त्वरेने मंजूर करावे हीच अपेक्षा शासनाकडून आम्ही बाळगत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आम्ही मागील 15 दिवसापासून आंदोलन सुरू आहे आमचं, पण शासनाने अजूनपर्यंत या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे हा आंदोलन पुढे असंच निरंतर सुरू राहील. अधिवेशनामध्ये यामुळे माहिती पोहोचण्यामध्ये जो विलंब होईल त्याच्यासाठी शासन स्वतः जबाबदार राहील, कर्मचारी जबाबदार नाही. कोकणात शिमगोत्सवाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. गावागावात सणाची लगबग पाहायला मिळते. शिमग्यासाठी मोठ्या संख्येनं कोकणवासीय आपल्या गावी दाखल होत आहेत. यंदा जवळपास 4.5 लाख कोकणवासीय होळीनिमित्त कोकणात पोहोचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. रेल्वेप्रमाणेच मुंबई गोवा महामार्ग या प्रमुख मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात प्रवास सुरू आहे. खासगी वाहनं, एसटी बस आणि रेल्वेनं कोकणाकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. शिमग्यासाठी एक दिवस का होईना कोकणवासीय आपल्या मातीत हजेरी लावत असल्याचं चित्र आहे. शनिवार आणि रविवारची सुट्टी साधून अनेक जण कुटुंबासह गावी पोहोचतायत. गावात होळी, पालख्या, ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक कार्यक्रमांमुळे वातावरण सणमय झालंय. शिमग्यासाठी कोकणामध्ये येत आहे, मोठ्या भक्तिभावाने आपल्या मूळ गावी या ठिकाणी प्रवास करताय. कसा आहे अनुभव, काय सांगाल? अनुभव असा सर, आता सांगितल्याप्रमाणे गेले 17 ते 18 वर्ष आपल्या मुंबई गोवा हायवेचं दुरुस्तीचं काम चालू आहे, पण अजूनही परिस्थिती ती आहे. रस्त्यावर गाडी चालताना कुठेच मध्येच गाडी खचली जाते, मध्येच डायव्हर्जन येतो, खूप अडथळे निर्माण होत आहेत. अजूनपर्यंत रस्ते त्याप्रमाणे झालेले नाही की प्रवास सुखसर होईल. फक्त न्यूजवर मेसेज येतात की 6 तासात गावी जाणार, हे येतात, पण त्याच्यात काही अजूनपर्यंत सुधारणा नाही आहे. कारण की शिमगोत्सव हा मोठा सण आहे. गणपतीच्या येण्याअगोदर प्रत्येकजण आपली देवाची पूजा करण्यापासून घरावर देव येतात. सहकार्यासाठी उत्साहाने शिमगोत्सवासाठी प्रत्येकजण आपल्या घरी येतो. शिमगोत्सवासाठी किती दिवसाचा मुक्काम कोकणात असणार आहे तुमचा? शिमगोत्सवासाठी साधारणतः 3 दिवस तरी मुक्काम आहे. कारण की पूजा वगैरे करणं, परत एवढा लांब प्रवास करून घरच्यांना सगळ्यांना भेटणं, तरी 3 दिवसाचा तरी मुक्काम आहे. आपलं नाव? कपिल धुरी.
या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.